नमस्कार, मी डॉक्टर प्रवीण चव्हाण. गेली 5-6 वर्षापासून मी खटाव मान तालुका व सातारा जिल्हा येथे पक्षी निरीक्षण करीत आहे. यावर्षी वडूजपासून 11 किलोमीटर जवळ असलेले सूर्याची वाडी तलाव येथे परदेशी पक्ष्यांचे आगमन झालेले आहे. त्याच्यामध्ये 2 ते 4 फ्लेमिंगो आपल्याला दिसत आहेत. त्याचबरोबर बार हेडेड गूज किंवा त्याला आपण पट्टेर राजहंस म्हणतो ते पक्षी सुद्धा आलेले आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे डक्स, त्याच्यामध्ये कॉमन पोचार्ड, लालसरी, ब्राह्मणी बदक, ज्याला आपण रुडीशेल डक, नॉर्दर्न पिनटेल किंवा गार्गेनी, असे वेगवेगळ्या प्रकारचे बदक आपल्याला पाहायला मिळतात. आणि तिथं पुरेसा पाणीसाठा असल्यामुळे, दलदल असल्यामुळे आणि सुरक्षितता असल्यामुळे त्यांना पुरेसं अन्न मिळत आहे. पाणीसाठा असल्यामुळे अन्नाची उपलब्धी जास्त झालेली आहे. त्यामुळे ते अलगे ते खाण्यासाठी फ्लेमिंगो त्या ठिकाणी येत असतात. अलगेमध्ये काय असते तर त्याच्यामध्ये कॅरोटीन नावाचं जे एन्झाईम आहे किंवा क्रस्टेसियन नावाचं जे एन्झाईम आहे ते एन्झाईम फ्लेमिंगोच्या शरीरामध्ये गेल्यामुळे त्याचा जो पंख आहे किंवा इतर जे भाग असतील, चोच वगैरे, त्याचा कलर जो आहे किंवा तो रंग तो पिंक कलर येतो किंवा रेड किंवा ऑरेंज कलर येतो. त्यामुळे त्याला अग्निपंख असे नाव आहे. त्याचबरोबर सूर्याची वाडी तलाव हा मायनी सूर्याची वाडी कॉरिडॉरमध्ये फॉरेस्ट रिझर्व्हमध्ये असल्यामुळे त्याचं प्रोटेक्शन होणं गरजेचं आहे व जास्तीत जास्त प्रमाणात जे पक्षी आकर्षित होईल यासाठी आपण काहीतरी पाऊल उचललं पाहिजे. मागच्या वर्षी सुद्धा शेजारीच असलेल्या येरळवाडी तलाव येथे फ्लेमिंगोची संख्या खूप होती, परंतु यावेळी खूपच पाणी असल्यामुळे अजून फ्लेमिंगो तिथे आलेले नाहीत. परंतु थोड्या दिवसानंतर नक्कीच येरळवाडीमध्ये सुद्धा आपल्याला फ्लेमिंगो पाहायला मिळतील व आपले सर्व पक्षी मित्र त्याची वाट पाहत आहेत. सूर्याची वाडी येथे ह्यावेळी 100हून अधिक पक्ष्यांची नोंद झालेली आहे व त्याचा जो डाटा आहे, त्याचा जो पूर्ण अभ्यास केलेला आहे तो आपण ईबर्डवरती अपलोड केलेला आहे. त्यामुळं आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या पक्ष्यांची माहिती त्याच्यामध्ये उपलब्ध होते. आणि ह्यामुळे हे पक्षी आल्यामुळे सर्व फोटोग्राफर्स, पक्षीप्रेमी सर्व त्यांचे लक्षित वेधले आहे व ते सगळेजण सूर्याची वाडी येथे येत आहेत.